जोरावर इथून मात्र श्री गणेशा होतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय दोन्ही अंकावर. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. याचा उडवलाय चेंडूला. दोन टप्प्या अखेरीस इथून मात्र बीट होतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू निघून जाईल सीमारेखेबाहेर. दणदणीत चौकार. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल मयूर. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलात आला होता मयूर. तर मयूर याला विनंती करतोय कृपया त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आणि सुदेशजी भोईर यांना विनंती करतोय मयूर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 6 या अंकावर. यस तसंच एक ट्रॉफी चमचमती ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना यस मान्यवरांना विनंती करतोय आणि वळतोय सामन्याकडे. धावफलक जाऊन पोहोचलोय 8 या अंकावर. गोलंदाज तयार. उडवलाय चेंडूला. सुरेख फटका. याच उंची जास्त आहे. लांबी पाहावी लागेल. लांबी कमी आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे.
आणि 2 धाव पळून काढण्यात आला. 2 धावच्या जोरात धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. चेंडूचा खेळ झालाय 4. धावफलक आहे 12. पुढे एकदा गोलंदाज तयार असेल महेश ज्युनियर. राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल फलंदाज कुणाल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुणे एकदा फटका चुकलाय. रोमांस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. 1 धाव मिळेल. 1 धावच्या जोरावर धावफलक पुढे सरकला. धावफलक जाऊन पोहोचलं 13 या अंकावर. धन्यवाद. दरम्यान जे मंचावरती उपस्थित झालेत आदरणीय सुदेशजी भोईर साहेब, त्यांच्या माध्यमातून मंडळासाठी आर्थिक मदत झाली आहे. धन्यवाद त्यांचा. नक्कीच अशा प्रकारची मदत तुम्ही आमच्या मंडळासाठी सदैव करत राहा अशी आम्ही अपेक्षा करू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मोहनीश. वळतोय सामन्याकडे. महेश यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलर लाईनचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच गुडघा टिकून फटका उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न हा अयशस्वी ठरतोय. धावफलक आहे 13. 2 षटकांच्या अखेरीस शेवटचा षटक असेल. शेवटचा षटक निर्णायक षटक. इथून मात्र शेवटचं षटक हा स्लॉगरचं षटक म्हणून ओळखला जाईल. हाणामारी करावी लागेल. 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत आणेल का ते पाहावं लागेल. नक्कीच 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल इथून मात्र संगमपाडा संघाला. आणि स्कोर जाऊन पोहोचलाय. धावफलक आहे 13. 12 चेंडूच्या अखेरीस नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर सौरभ. स्ट्राईक एंडला सज्ज असेल विनीत. नॉन स्ट्राईक एंडला असेल कुणाल. सौरभ सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शेवटचं षटक एक निर्णायक षटक म्हणून पुढे सरसावेल सौरभ. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल फर्स्ट इनिंग मधला. राईट आर्म ओव्हर द विकेट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे त्वरित. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय. लोणाड संघाचा कर्णधार आणि महापोली संघाचा कर्णधार मुकेश स्पोर्ट्स महापोली संघाचा कर्णधार आणि रायझिंग स्टार लोणाड संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आणि नो चेंडू असेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकावर. यापुढील होणारी मॅच रायझिंग स्पोर्ट्स लोणार आणि मुकेश स्पोर्ट्स महापोली दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये वळायचं आहे. पोहोचलेत. धन्यवाद. थोड्या वेळामध्ये नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. वळतोय सामन्याकडे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र वाईड चेंडूची सांगता होतीये. पंचांचा इशारा येतोय. समांतर रेषेला हात फुलवले गेले. 1 धाव मिळेल. 1 धावच्या जोरावर धावफलक आहे 16. पुण्याच्या एकदा गोलंदाज तयार असेल सौरभ. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिटचा चेंडू एज लागली गेली आणि चेंडू निघून गेलाय तो मात्र यष्टीरक्षाकडे आणि चेंडूला रोखण्यात आलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरावलं गेलं ते मात्र 16 या अंकावर. पुण्याच्या एकदा गोलंदाज तयार असेल. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल विनीत. दरम्यान महापोलीचे समाजसेवक सुदेशजी भोईर साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. उडवलाय. इथून मात्र 200 रुपये आपल्या खिशामध्ये. चेंडू सन्मान करतोय तो मात्र समालोचन कक्षाला. चेंडू निघून जाईल सीमारेखेबाहेर. दणदणीत षटकार. असं 200 रुपये इथे मात्र खिशात जात आहेत ते मात्र विनीतच्या. धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या अंकावर. पुढे एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला इथून मात्र आपटण्यात आलं. उसळी देण्यात आली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू. 1 तेरी तो 1 मेरी. तू जर मला हाणामारी करू शकतोय तर मी पण रोखून ठेवू शकतोय आणि हे दाखवून दिलं जात आहे. धावफलक रोखलं गेलं ते मात्र 22 या अंकावर. चेंडूचा खेळ झालाय 3. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन
देहे यष्टीवर चेंडू जाऊन आदळलाय आणि फलंदाज होईल बाद. विनीत बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. ज्या प्रकारे इथून मात्र गोलंदाजी होते नक्की दाखवून दिलं जाते. धावेवर रोख लावला गेलाय. 2 चेंडू निर्धाव. देह यष्टीवर चेंडू जाऊन आदळला आणि यष्ट्यांमध्ये पकडण्यात आलं एलपीच्या स्वरूपात. इथून मात्र फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज येईल स्ट्राईक एंडला. नीरज. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचे 2 चेंडू घेऊन पुढे सरसावेल गोलंदाज सौरभ. 2 चेंडू निर्णायक चेंडू घेऊन पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा हे यष्टीवर चेंडू जाऊन आदळतोय. याच दाबाची संधी सुरेखरित्या गुड रनिंग विटिन द विकेट. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल. 1 धावच्या जोरात धाफळक पुढे सरकेल. धाफळक जाऊन पोहोचलंय 23 या अंकावर. गोलंदाज तयार असेल पुढचा चेंडू घेऊन. सौरभ. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला सज्ज असेल कुणाल. एक निर्णायक चेंडू घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय चेंडू. फटका चुकलाय. याचा चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करण्यात येतोय आणि फलंदाज होईल बाद. याचं झेल सोडण्यात आली आणि 2 धाव पळून करण्यात आल्या. 2 धावेच्या जोरात धाफळक इथून मात्र पुढे सरकेल. धावफळक जाऊन पोहोचलंय ते मात्र 25 या अंकावर. दीजिए. पीजी स्पोर्ट्स बी संघाचे कर्णधार आणि आरएम चिंबीपाडा संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे यायचंय. आरएम चिंबीपाडा संघाचे कर्णधार आणि पीजी बी आरएम चिंबीपाडा संघाचे कर्णधार त्वरित जोडायचंय आणि पीजीबी संघाचे कर्णधार तुम्हाला देखील मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे जोडायचंय. आणि या आता मात्र होणाऱ्या नाणेफेकीच्या कक्षासाठी आदरणीय सुदेशजी भोईर साहेब आणि आदरणीय पवनजी भोईर साहेब यांना मी विनंती करेल की नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचंय. पीजी स्पोर्ट्स बी संघाचे कर्णधार आणि आरएम चिंबीपाडा संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीच्या कक्षाकडे दोन्ही मान्यवर आमचे पोहोचलेत. मान्यवरांना मी विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण पाहू शकाल दोन्ही संघाचे कर्णधार इथपर्यंत आहेत. मान्यवर देखील आणि यापुढील होणारी मॅच रंगली जातीये. हेड अशी क्वालिटी आहे आणि नाणेफेकीचा कौल हा म्हणजे हेड छापा आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान पीजी स्पोर्ट्स महाराष्ट्र संघाचे कर्णधार तुमच्याकडे वळतोय.
सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलात, नाणेफेकीचा कौल जिंकून निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. अगदी जर विचार केला हा मैदान घरचा आहे आणि असं म्हणतात की घरच्या मैदानावरती संघ हा बलाढ्य असतो. क्षेत्ररक्षण करताना 3 षटकाची मॅच आणि या 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. अगदी जर बघितलं गेलं तर 3 षटकामध्ये 3 गोलंदाज यूज केले जातील. असे कोणते 3 ट्रम्पकार्ड गोलंदाज असाल तुम्ही या मॅच मध्ये यूज कराल अंडी चिंबीपाड्याच्या विपक्षामध्ये? सर्व अंडर-19 साफ त्यांच्यामध्ये आम्ही या करू. जशी सिच्युएशन असेल तसे मात्र गोलंदाज यूज करण्याचा प्रयत्न असेल. यस, चिंबीपाडा संघाच्या कर्णधाराकडे वळतो. नाणेफेकीचा कौल तुम्ही हारला, तर नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असता निर्णय का असता? फिल्डिंगच असतं. आता करायची आहे. अगदी जर बघितलं गेलं तर हा मैदान फलंदाज परिपक्व आहे. फलंदाजी करताना किती असेल? 40-45 पर्यंत. यस, विनामूल्य ऑल दी बेस्ट, एक चांगला खेळ दाखवा. यस सर, पीजी बी महापोली संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तिथून निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलाय टीम चिंबीपाडे संघाला फलंदाजी करण्यासाठी. चालू असलेली मॅच कडे वळतोय. पहिला चेंडू फुल टॉस सरळ फेकून देण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे पण क्षेत्र चुकीचं. डिक्लरच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा नो+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या जोरावरती सांघिक वैयक्तिक खातं उघडलं जाते. श्री गणेशा केले जाते. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट दिलाय 26 धावांचा, म्हणजे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल आणि ते 26 धावा पार पाडताना 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतील. ते म्हणजेच एका बाजूला सौरभ तर एका बाजूला राहुल. सुदेशजी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हा येतोय मोठा फटका सौरभ हडकमोलच्या बॅट मधनं. स्ट्रॉंग फटका षटकाराच्या करता. ए 26 धावांचा पाठलाग करताना 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू नोच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला, तिथे 2 धावा आल्या. तदनंतर पुढच्या चेंडूवरती सौरभच्या बॅटमधनं एक देखणा स्ट्रोक. आमच्या मुख्य मंचाच्या भेटीसाठी सरळ सीमारेषे बाहेर आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे तब्बल 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्याचा फटका डीप मिड विकेटच्या रेजर मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ही चुकी आहे. ज्या प्रकारे तुम्ही लो स्कोरिंगच्या मॅचेस डिफेंड करत असता धावा, त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची चुकी होईल त्याचा फायदा मात्र समोरचा संघ नक्कीच उचलेल. इथे मात्र 2 धावा जमवल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 10 या आकड्यावरती. समीकरण मी म्हणेन की आता मात्र सोपं झालंय. यस, इथून विकेट घ्यावे लागतील ज्यामध्ये सौरभचा विकेट खूप इम्पॉर्टंट असेल. फुल टॉस आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय डीपिश मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा रेषे बाहेर येतोय मोठा फटका षटकाराच्या रूपात. फळकावरती सौरभ मी म्हटलं होतं ना की याचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करेल या मॅच मध्ये आणि असं म्हटलं जातं ना की कोणत्याही खेळाडूवर रात्रीच्या 2 वाजता जरी उठवलं आणि त्याला सांगितलं कुठला चेंडू टाकू तुम्ही मोठा फटका माराल तर तो म्हणेल फुलटॉस. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेट विश्वामध्ये फुलटॉस चेंडू बघितलेत तेव्हा तेव्हा मोठा फटका. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं कव्हर केला जातं क्षेत्र सीमारेषे बाहेर. आणखी एक येतोय बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. आता म्हणावं तरी काय, कारण की 26 धावांचं पाठलाग करताना पहिल्याच 5 चेंडूवरती 3 षटकार पाहायला मिळाले. पुढचा चेंडू पंचांचा इशारा नो आणि इथे षटकार. हे सुदेशजी भोईर साहेबांचा पूर्णपणे खिसा खाली झालाय कारण की 4 मोठे फटके पाहायला मिळाले
आणि या 4 मोठ्या फटक्यांवरती मॅचचं समीकरण जर बघितलं गेलं तर टीम कुडू संघ विजयाचा शंख फुकून विजयाचं पहिलं नाणं घेऊन जाऊन पोहोचलीये दुसऱ्या सत्रामध्ये. सौरभ याला विनंती करेन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच कळवा प्लीज, या मॅचचा हिरो. येस, नो डाऊट सौरभ. कुणाच्या बाबाने या दोघांना विनंती करतोय की सौरभ हडकमोल याला मात्र मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे आहे. आणि त्याचबरोबर जे पारितोषिक आपल्याला लाभलं होतं, प्रत्येक षटकारास जे पारितोषिक लाभलं होतं ते देखील द्यायचं आहे. आणि विनीत याला देखील मी विनंती करतोय. नक्कीच कोल्ड्रिंक देखील आपल्यापर्यंत आदेश चन्ने आणि योगेश भोईर यांच्यामधून लाभलं गेलंय. दरम्यान आतिशजी चन्ने साहेब यांना मी विनंती करेन की कोल्ड्रिंक सन्मानित करायचे आहे. या उन्हाच्या तडाख्यामध्ये नक्कीच शीतपेयांची खूप जास्त गरज आहे. आणि आतिशजी चन्ने साहेब यांना मी विनंती करतोय. आणि जी कोल्ड्रिंकचे माध्यम आपल्याला ज्या स्पॉन्सर पाहायला मिळाली, योगेशजी भोईर आणि आदिजी चन्ने साहेब यांच्या माध्यमातून लाभले ते देखील दिलं जात आहे. तदनंतर प्रत्येक षटकारास जे पारितोषिक लागलं होतं सुदेशजी भोईर यांच्याकडनं, त्यांना मी देखील विनंती करेल की हे पारितोषिक सन्मानित करायचं आहे. ज्याच्या बॅटमधनं 4 मोठे फटके निघाले होते. विनीत याला देखील मी विनंती करेल, आपण देखील एक मोठा फटका मारला होता, ते देखील रोख रक्कमचे पारितोषिक घेऊन जायचंय. सुदेशजी भोईर